मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असतो। या दिवशी धिरडे बनवले जातात आणि गोड धिरडे आणि तिखट धिरडे हे करण्याची प्रथा आहे। गावी ही प्रथा तर फारच प्रचलित आहे। तेव्हा आज आपण धिरडे ही रेसिपी बघणार आहे। धिरडे करण्यासाठी मी हे चणा डाळीचं पीठ घेतले। 1 वाटी चणा डाळीच्या पिठाला 3 ते 4 पोहा चमचे बारीक रवा घालून घेणार आहे। पिठात टाकण्यासाठी लसूण आणि हिरवी मिरची हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहे। जर लसूण आणि हिरव्या मिरचीचा उपयोग आपल्याला करायचा नसेल तर लाल तिखट आणि लसूण हे वाटून त्याची पावडर करून घ्यायची आणि ती त्या पिठात टाकायची। धणे जिरे पूड आहे, ओवा, मीठ, कोथिंबीर, 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, 4 पोह्याचे चमचे रवा, थोडीशी हळद, ओवा। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असलं म्हणजे पचनासाठी ओवा उत्तम, त्यामुळे ओवा आणि चवही छान लागते। धणे आणि जिरे पूड, वाटून घेतलेली लसूण आणि मिरची, सोबत थोडंसं लाल तिखट, लसूण मिक्स केलेलं, चवीपुरता मीठ। आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। पाणी प्रथम थोडंच टाकायचं आहे, जास्त पाणी टाकलं तर गुठळ्या होतील, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे। पुन्हा लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे, एकदम पाणी टाकून घ्यायचं नाही, नाहीतर पिठामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते। पीठ छान फेटून घ्यायचं आहे आणि मग नंतर पाणी टाकून ते पातळ करून घ्यायचं आहे। तर थोडंसं पाणी टाकून घेऊया। पीठ जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि जास्त पातळही भिजवायचं नाही। पीठ घट्ट केल्यामुळे डोसे जाड येतात, ते टाकले जात नाही, आणि पीठ पातळ केल्यामुळे डोसे निघत नाहीत। त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर झाली पाहिजे। थोडंसं जिरं पण टाकून घेऊया। पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे तुम्ही बघू शकता। हे धिरडे आपण ज्वारीच्या पिठाचे, तांदूळाच्या पिठाचेही काढू शकतो। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, किंवा मिरची लसूण वाटताना त्यासोबत कोथिंबीर वाटली तरीही हरकत नाही, पण ही कोथिंबीर डोश्याच्या वर छान दिसते। या पिठात तुम्ही थोडं तांदूळाचं पीठ घातलं तरी हरकत नाही। थोडंसं लाल तिखट पण टाकून घेतलं आहे। तवा तापून घ्यायचा आहे, थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे डोसा चिकटत नाही। तवा आधी तापून घ्यायचा आहे आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मिडियम करायचा आहे। पहिला डोसा टाकून बघायचा आहे, किती जाड किती बारीक पडतोय ते, आणि नंतर परत आपण पिठाची कन्सिस्टन्सी बदलू शकतो जाड पातळ बघून। हे पहा आजूबाजूने तो आपोआप सुटला आहे। आता उलथून परत थोडंसं तेल बाजूने टाकून घेऊया। अगदी खरपूस छान भाजला गेला आहे एका बाजूने, आता दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। पूस कुरकुरीत आणि रंगही छान आला आहे। हे धिरडे तुम्ही लहान मुलांना डब्यात
प्रवासामध्ये नाश्त्यासाठी जेवताना अशा वेळी करावे. डोसा टाकताना पीठ हे प्रत्येक वेळ हलवून घ्यायचं आहे. खाली बसलेलं पीठ सगळं मिक्स होईल. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलीच आहे. आजूबाजूने असं टाकत टाकत हे पीठ मध्ये टाकायचं आहे. अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट हे डोसे तयार होतात आणि सगळ्यांना आवडीचे पण आहे. साध्या तव्यावरती पण हे डोसे काढले जातात, पण निर्लेपच्या तव्यावरती ते पटकन निघतात, चिकटत नाही. डोसा आपोआप तुम्हाला आजूबाजूने सुटलेला दिसतो, त्यावेळेला तो उलटून घ्यायचा आहे. हा बघा, बाजूनी डोसा आपोआप सुटलाय. सुटल्यानंतर तो उलटून घ्यायचा आहे. पुन्हा थोडंसं तेल टाकून घेऊया. काढून घेऊया. बघू शकता कलर किती सुंदर आलाय. हा बघा, हा साध्या तव्यावरती पण मी धिरडं काढून घेतलंय. छान जाळी पडली. तेव्हा तुम्ही निर्लेपच्या तव्यावर किंवा साध्या तव्यावर बघू शकता हे डोसे काढू शकता. हे बघा, दुसऱ्या तव्यावरचा डोसा. अशा प्रकारे आपले डाळीच्या पिठाचे खमंग कुरकुरीत डोसे तयार झालेत. बघू शकता तुम्ही. हे डोसे तुम्ही मिरचीच्या ठेच्याबरोबर, टोमॅटोच्या सॉसबरोबर किंवा कुठल्याही प्रकारच्या लोणच्यासोबत खाऊ शकता. या रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.